नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज घेणार आहे इयत्ता 6वी मधील इतिहास विषयामधील अंतिम पाठ 11वा प्राचीन भारत आणि जग। काल रेषेवर तुम्हाला माहिती आहे इसवी सन पूर्व 3000 ते 800 म्हणजे 8व्या शतकापर्यंतचा प्राचीन इतिहास जो आहे त्याचा अभ्यास आपण या इयत्तेमध्ये पूर्ण केलेला आहे। मग या कालखंडादरम्यान म्हणजे इसवी सन पूर्व 3000 ते 8व्या शतकापर्यंत म्हणजे प्राचीन भारताचा जगाशी कसे संबंध होते, प्राचीन भारत आणि जग कसे होते याची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत। मग पहिल्या मुद्द्यामध्ये भारत आणि पश्चिमेकडील देश म्हणजे भारताच्या ह्या पश्चिम दिशेकडे असणारे देश। नकाशामध्ये तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हे तुम्ही दिशादर्शक दाखवायचं आणि वर ऊ म्हणून लिहायचं। ऊ म्हणजे काय? उत्तर। मग उत्तरेच्या उजव्या बाजूला पूर्व असणार, खालील बाजूस दक्षिण दिशा असणार आणि उर्वरित पश्चिम दिशा असणार। आणि या बाजूचं म्हणजे काय आलं तर पश्चिम दिशा आली। आणि पश्चिमेकडील देशांशी कसे संबंध होते? मग त्या काळातले असेल ग्रीक लोक असतील, त्यानंतर रोमन साम्राज्य असेल, रोम साम्राज्य असेल, यांच्याशी कसे संबंध भारताचे प्राचीन भारताचे होते, त्याचबरोबर भारताच्या आसपास मधील आशिया खंडातील इतर देशांशी कसे संबंध होते, ज्यामध्ये म्यानमार आलं म्हणजे ब्रह्मदेश, इंडोनेशिया, चीन यांसारखे देश आले। तर विद्यार्थ्यांनो चला तर थोडी करून प्राचीन भारत आणि जग याची माहिती घेऊया। मध्य युगामध्ये काय कायदे करणाऱ्यांनी व त्यावर भाष्य करणाऱ्यांनी कोणीही समुद्र ओलांडून जाऊ नये असा अध्यादेश काढला होता। भारताने बाहेरच्या जगाबरोबरचे सर्व संबंध तोडले असा अर्थ यातून सूचित केला जातो, पण तितकेसे हे खरे नाहीये। मध्ययुगामध्ये कसं झालं, अशी पद्धत पडली, प्राचीन युगानंतरचं मध्ययुगीन जे कालखंड होतं त्याच्यामध्ये समुद्र ओलांडण्यावर बंदी घातली गेली। त्यामुळे भारतीय लोक समुद्र ओलांडणे म्हणजे धर्म मोडणे असे समजत होते। पण त्यापूर्वीच्या काळात मात्र भारत हा समुद्र ओलांडत होता, समुद्र पलीकडेही त्याची सत्ता, संपर्क, व्यापार होता। हडप्पा काळापासून भारताने आशियातील शेजारील देशांबरोबर आपले संबंध जोडलेलेच होते, हे आपण हडप्पा संस्कृतीमध्ये शिकलेलो आहोत। भारतीय व्यापारी जवळपास इसवी सन पूर्व 2400 ते 1700 या कालखंडात मेसोपोटेमिया शहरात गेले होते। आणि हे कशावरनं कळालं तर त्या शहरामध्ये जे त्या शहर आहे मोठं मेसोपोटेमिया, या शहरामध्ये आपली जी हडप्पा संस्कृतीची सील मुद्रा आहे ती तिथं सापडली। यावरून आपल्याला लक्षात आलं की भारताचा व्यापार एवढ्या लांबपर्यंत होत होता। ख्रिस्त शतकाच्या आरंभापासूनच भारताचे चीन, आग्नेय आशिया, पश्चिम आशिया, रोमचे साम्राज्य या सर्व देशांवर व्यापारी संबंध जोडले गेलेले होते। आणि हे कोणत्या मार्गाने होते तर रेशमी मार्गाने, ज्याला खुष्कीचा मार्ग असेही म्हटले जात होते। बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे श्रीलंका असेल, म्यानमार असेल, चीन असेल, मध्य आशियाबरोबर व्यापारी संबंधांमध्ये वाढ झालेली होती। जरी भारतातून बौद्ध धर्म गेला असला तरी इतर देशांमध्ये बौद्ध धर्माची चांगल्या पद्धतीने प्रसार झालेला होता। इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात बहुधा अशोकाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म प्रसारकांना श्रीलंकेत पाठवले गेले। सम्राट अशोकाने काय केलं तर आपल्या मुलांनाच बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला लावून त्यांना विविध भागामध्ये प्रसार करण्यासाठी त्याने पाठवले। इसवी सन पूर्व 1ल्या व 2ऱ्या शतकात ब्राह्मी लिपीत कोरलेले छोटे कोरीव लेख श्रीलंकेत आढळलेले आहेत। कालांतराने श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माने आपला चांगला जम बसवला होता। आणि ख्रिस्त शतकाच्या प्रारंभीच्या शतकात बौद्ध धर्माचा प्रसार भारतातून ब्रह्मदेशात म्हणजे सध्याचा तुम्ही म्यानमार म्हणू शकता झालेला होता। ब्रह्मी लोकांनी बौद्ध धर्माचा थेरोडा हा प्रकार विकसित केला। मग या म्यानमार मधील लोकांनी थेरोडा हा बौद्ध धर्माचा एक नवीन प्रकारच विकसित केला। ब्रह्मदेशातील व श्रीलंकेतील बौद्ध धर्मीयांनी समृद्ध बौद्ध वाङ्मयाची निर्मिती केली। ही सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे की भारतातून दुसऱ्या देशात एखादा धर्म जातो आणि भारतातून नष्ट होतो, मात्र बाहेरील देश ती मोठी संस्कृती देशी उदयास आणतात, मोठी वाङ्मयाची निर्मिती करतात। वाङ्मय म्हणजे साहित्य, बौद्ध विचारसरणीचे साहित्य निर्माण करतात। हे वाङ्मय भारतात कोठेच आढळत नाही, पाली भाषेत आणि तयार झाले, म्हणजे पाली ही त्या काळच्या मगधच्या आसपासची भाषा होती, त्या भाषेत ते तयार झालेले आहेत। ब्रह्मदेश व श्रीलंका हे बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या तिथे वाढत गेलेली आपल्याला प्राचीन भारताच्या काळात आढळते। तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने बौद्ध धर्माच्या मुळे आशियाई देशांशी आपला संबंध आला आणि व्यापारासाठी आपण पश्चिमेकडील देशांशी संबंधित होतो। तर भारत व पश्चिमेकडील देश पहिला मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे।
हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापार संबंध प्रस्थापित केले होते. हडप्पा कुठं होतं विद्यार्थ्यांनो? या नकाशामध्ये आपण खाली बघू शकता. ह्या ठिकाणी हडप्पा होतं, म्हणजे जवळपास भारताच्या वायव्य भागात, म्हणजे जवळपास पश्चिमेकडील भागात होतं. मग इथून या ठिकाणी खिंडीतून हे पश्चिमेकडील देशांशी व्यापार करत असत. अशा पद्धतीने हडप्पा संस्कृतीचे लोक व्यापार करीत होते. त्याचे पुरावे मिळाले. तिकडच्या काही मोठमोठ्या शहरांमध्ये हडप्पा संस्कृतीची नाणी सापडलेली आहेत. भारताची बाह्य जगाशी आर्थिक सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होती. आर्थिक म्हणजे काय? पैशा संबंधित व्यापार. सांस्कृतिक म्हणजे विविध साहित्य कलाकृती यांची देवाणघेवाण सुरू होती. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान व मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. म्हणजे मुस्लिम धर्मापूर्वी त्यावेळी त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसारही त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये झालेला होता. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला. त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. ग्रीक संस्कृती ही भारतासारखीच खूप अशी समृद्ध संस्कृती होती आणि त्यांना भारताबद्दल एक कुतूहल वाटू लागले की भारताची संस्कृती नेमकी कशी आहे. त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला. पुढे सिकंदर ज्या मार्गाने आला ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुले झाले. सिकंदरने भारतावर आक्रमण केले. कधी केले तर मागील पाठामध्ये बघितलं, मौर्य साम्राज्याच्या पूर्वी सिकंदरने भारतावर आक्रमण केले. मग सिकंदरनं जर भारतात कसं जायचं हे पश्चिमेकडील सर्व लोकांना अप्रत्यक्षपणे दाखवून दिले. त्यामुळे त्या लोकांना त्याच ज्या मार्गाने सिकंदर आलेला भारतावर राज्य करण्यासाठी त्याच मार्गाने पुढे भारतात याला सुरुवात केली आणि भारतामध्ये त्यांनी व्यापार वाढवला. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. आता मूर्तिकलेचा उदय कसा झाला तर ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावामधून. त्याला गांधार कला असेही म्हणतात. गांधार कला का म्हणतात तर गांधार कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तान मधील गांधार प्रदेशात आढळलेल्या होत्या. म्हणजे पहिल्यांदा या मूर्ती कुठे सापडल्या तर गांधार म्हणजे अफगाणिस्तान मधलं शहर म्हणा गाव म्हणा आहे त्या ठिकाणी त्या सापडल्या, म्हणून त्याला गांधार शैली असे म्हटले गेले. आणि ती ग्रीक लोकांची शैली होती. या शैलीतील मूर्तीचे चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे. म्हणजे भारतीय लोकांवानी त्या मूर्त्या दिसत नाहीत, ग्रीक लोकांवानी दिसतात. चेहरेपट्टी कुणावानी आहे तर ग्रीक लोकांवानी. आणि कुणाच्या सर्वात जास्त मूर्त्या बनवल्या गेल्या तर गौतम बुद्धांच्या बनवल्या गेल्या. म्हणजे याचा अर्थ काय तर बौद्ध धर्माचा तिकडे प्रसार झालेला होता अफगाणिस्तानमध्ये. भारतातील सुरुवातीची नाणी ही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडवली गेलेली होती. मग ग्रीक लोक जेव्हा व्यापारासाठी इकडे येत तेव्हा तिकडची नाणी इकडे घेऊन येत. मग इकडच्या राजाने ती नाणी बघून त्यांना वाटले की आपणही अशीच नाणी काढावी आणि त्यांनीही सोन्याची चांदीची नाणी विविध कलाकुसरीची नाणी काढण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरचे गांधार शैलीचे शिल्प ग्रीक लोकांचा पोशाख, हा पोशाख जो आहे हा ग्रीक लोकांचा आहे, भारतीय पण नाही आणि अफगाणिस्तान पण नाही. एक प्रकारचा कुंभ, या ठिकाणी हा कुंभ आहे आणि ही इतर ठिकाणी ह्या पण एक कुंभ आहे. इथं वाद्य आहेत, दोन वाद्य वाजवलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम सध्या कुठं आहे? रोम शहर कुठं आहे तर इटलीमध्ये आहे, म्हणजे युरोपमध्ये आहे. युरोप जो खंड आहे त्या भागामध्ये ते आहे. याच्यामध्ये व्यापार भरभराटीस आला होता. या व्यापारात दक्षिण भारतातील बंदरांचाही मोठा वाटा होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कासे या धातूच्या काही वस्तू सापडल्या. त्या रोमन बनावटीच्या आहेत. म्हणजे कोल्हापूरमध्ये ज्या कासे धातूच्या वस्तू सापडल्या त्या रोमन बनावटीच्या आहेत. याचा अर्थ काय होतो तर त्या काळी कोल्हापूरचा रोमन साम्राज्याशी संपर्क होता. मग तो समुद्र मार्ग असेल किंवा जमिनीच्या मार्गाने असू शकतो. त्या रोमन बनावटीच्या आहेत. तमिळनाडूमधील अरिकामेडू येथील उत्खननातही रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. या ठिकाणी विविध मार्ग दाखवलेले आहेत. हा भारत देश आहे. हे विविध मार्ग आहेत. अरबी समुद्रातून डायरेक्ट मार्ग आहे आणि इथून पुढे युरोपला जातो. हे वेगवेगळे मार्ग आहेत. हे तमिळनाडूकडून ते मार्ग आहेत. चेन्नई ते सर्व मार्ग या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर याला गोलाकार फेरा मारून इकडे दक्षिण आशियाई देशाशीही मार्ग आहेत. त्यानंतर हा खुष्कीचा मार्ग या ठिकाणी दाखवलेला आहे. रेशीम मार्ग या ठिकाणी कापडाचा व्यापार युरोपमध्ये ते होत असे. भारतातही ते कापड आयात केले जात असे. दोन्ही ठिकाणी भारत आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्वाची केंद्रे होती. अनेक व्यापारी केंद्राचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्वाचे होते. या ठिकाणी इजिप्त देश आहे.
इजिप्त देश आहे आणि या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे बंदर, तर हे अलेक्झांड्रिया बंदर असू शकते त्या काळात. भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रिया पर्यंत घेऊन जात, तिथून तो युरोपमधील देशामध्ये पाठवला जात. डायरेक्ट युरोपमध्ये जात होता तर नाही, पहिला अरबमध्ये जात होता आणि अरब मधून तो युरोपमध्ये जात होते. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्वज्ञान म्हणजे साहित्य आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून दिला. पूर्वी युरोपमध्ये आकडेमोड करायला सुरुवात झाली प्राचीन काळात. 1, 2, 3, 10 पर्यंत झाली, पुढे झाली. 10 होतच नव्हतं, 9 पर्यंत झाली, पण नंतर शून्य ही संकल्पनाच माहित नव्हती. काय नसणं म्हणजे काय लिहायचं हा प्रश्न जगाला पडलेला. भारताने सांगितलं काय नसणं म्हणजे मोकळा गोल म्हणजे शून्य. ही संकल्पना जगाला भारताने दिलेली आहे आणि अरब लोकांनी ही युरोपपर्यंत घेऊन गेले आणि त्यामुळेच पुढे युरोपमध्ये गणिताची प्रगती झाली. त्यानंतरच आहे भारत आणि आशिया खंडातील इतर देश. आशिया खंड म्हणजे काय? आपल्या भारताच्या आसपासातील सर्व प्रदेश जो एकत्र जोडलेला आहे. आशियातील अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष प्रभाव पडला. आता श्रीलंका तुम्हाला माहित आहे, या ठिकाणी श्रीलंका आहे. श्रीरामांची लंका असं म्हटलं जातं. रामायणामध्ये इथं लंकाधिपती रावण होता, त्याचा पराभव करून रामानं आपल्या सीतेला पुन्हा अयोध्येत घेऊन गेले. आणि असे हे ऐतिहासिक महाभारताचा वारसा बरोबरच सम्राट अशोकच्या काळातही श्रीलंकेशी आपले संबंध वाढले. तर बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले. अशोकने पूर्ण भारत जिंकला आणि त्याला नंतर असे वाटले की एवढं खून खराबा लोकांची हिंसा करून काही मिळत नाही, तर बौद्धांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून मनाला शांती मिळते आणि माणूस अत्युच्च पदापर्यंत पोहोचू शकतो अशी त्याची खात्री झाली. मग त्याच्या मुलग्याला म्हटलं की तू राज्य करत बसू नकोस, लोकांवर राजा बनू नकोस, तर तू बौद्धांनी सांगितलेल्या विचारांचा प्रसार कर, त्यातच जीवनाचे सर्व सार्थक सामावलेले आहे. मग त्याचा स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले. त्या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. संघमित्राने स्वतःच्या बरोबर बोधी वृक्षाची शाखा नेली. म्हणजे बोधी वृक्ष म्हणजे कुठला? तर बोधगया येथील गौतम बुद्धांनी एका झाडाखाली बसलेले आणि त्यावेळी त्यांना साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार झाला आणि पूर्ण जगाचे ज्ञान त्यांना मिळाले. मग त्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हणजे ज्या ठिकाणी बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले, बोध मिळाला, त्याला बोधी वृक्ष म्हटले गेले. मग त्या बोधी वृक्षाची एक फांदी संघमित्राने घेऊन श्रीलंकेमध्ये गेली आणि तिथे लावली आणि ते झाड मोठे झाले. श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेला बोधी वृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते. म्हणजे त्या झाडाची फांदी मोठी झाली, ती कुठे आहे तर श्रीलंकेमधील अनुराधपूर येथे आहे आणि त्याला आपण बोधिवृक्ष म्हटले जाते. श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. श्रीलंकेमधील मोती आणि इतर मौल्यवान वस्तू भारतात यायच्या कारण की मोती ते समुद्राच्या जवळ आणि श्रीलंका म्हणजे समुद्रामध्येच आहे. तेथील सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले. या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली अजिंठाच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. अजिंठाची चित्रशैली ही बौद्धकालीन वाटते, त्यामुळे हे सर्व बौद्धांचा परिणाम आहे. श्रीलंकेतील महावंश, दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्परांसंबंधीची माहिती देतात. म्हणजे भारत आणि श्रीलंका यांचे संबंध किती घनिष्ठ आहेत याची माहिती हे ग्रंथ देतात. महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत. म्हणजे पाली भाषा गौतम बुद्धामुळे किती प्रसिद्ध झाली बघा. संस्कृत भाषा असतानाही गौतम बुद्धांनी आपले सर्व ज्ञान पाली भाषेत सांगितले, जेणेकरून सर्व त्यांच्या आसपास राहणारे लोक पाली बोलत होती आणि त्यामुळे पाली भाषा सर्वत्र पसरली. चीन आणि इतर देश. प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. हे मागील पाठामध्ये आपण बघितलेले आहे. तो पाठ जर पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला चिनानशुक असे नाव होते. चिनानशुकाला भारतात मोठी मागणी होती. म्हणजे ते कापड सर्वांना हवे असे होते. सुती, तमल असे ते मिक्स कापड होते. प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनानशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत. म्हणजे पश्चिमेकडे देशाकडे चीनमधून हे जात होते. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे. या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात. भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती. मग त्या ज्या मार्गावर जाते त्या ठिकाणी ही भारतातही येत होती.
त्यामध्ये महाराष्ट्रामधील मुंबई जवळ असलेले नालासोपारा हे एक होते. म्हणजे अरबमध्ये ते जरी कापड गेले तर पुन्हा नालासोपाराच्या बंदरामधून जाऊन ते आपण आणत होतो. भारतात आलेले फाहियान युआनशांग हे बौद्ध भिक्खू ही रेशीम मार्गानेच भारतात आले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मांतंग हे बौद्ध भिक्षू चीनमध्ये गेले. भारतामधून बौद्ध भिक्षू हे चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत रूपांतर केले. त्यांनी चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली आणि बौद्ध धर्म जपान म्हणजे आताच्या सर्वात प्रगत देशामध्ये, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्येही पोहोचला. त्यानंतरचा आहे ते म्हणजे आग्नेय आशियामधील देश. कंबोडिया या देशातील फ्वान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. चीनी परंपरांच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली. या ठिकाणी आग्नेय आशिया दाखवलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो कंबोडिया हा आग्नेय भाग त्यांनी दाखवलेला आहे. या ठिकाणीही भारताचा व्यापार होत असे, या मार्गाने असेल किंवा आतील म्यानमार म्हणून असेल. हा कंबोडिया हा भाग आहे, या ठिकाणीही भारताचा संबंध होता. इंडोनेशिया या ठिकाणी दाखवलाय, बेटांचं देश, सुमित्रा जावा ही बेटे पण या ठिकाणी दाखवलेली आहेत. मग त्या ठिकाणी भारतीय एक राजा होता, त्यानेच तिथे स्थापना केलेली होती. कंबोडिया या देशातील फ्वान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली अशी माहिती म्हणजे चीन मधल्या एका साहित्यात असलेले की भारतीय एक लोक तिथं गेलतात, त्यानं तिथं साम्राज्य निर्माण केलं. फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते, म्हणजे तिकडच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते. त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे, तो संस्कृत मध्ये आहे. आता त्या काळात संस्कृत त्या ठिकाणी माहिती होतं कशावरून कळालं तर त्या ठिकाणी एक शिलालेख सापडला, तो त्या काळामधील होता. म्हणजे याचा अर्थ संस्कृतचा संबंध तिथपर्यंत पोहोचलेला, म्हणजे भारताचा संबंध तिथेपर्यंत होता. आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आली होती. या राज्यांमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत गेला. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. हे कशावरून तर इंडोनेशियामध्ये आजही रामायण आणि महाभारत यांच्यातील कथांवर आधारित नृत्य, नाटके लोकप्रिय आहेत. म्हणजे इंडोनेशिया देशात आजही रामायण महाभारत पाहिले जातात. आग्नेय आशियामधील राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव वाढत वाढत पुढे पुढे गेलेला आपल्याला दिसतो. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशात पोहोचला. नंतरच्या काळात शिव आणि विष्णू या मंदिरांचीही निर्मिती तेथे झाली. म्हणजे हिंदू धर्माचाही प्रसार त्या ठिकाणी झालेला आढळतो. हे कशावरून तर त्यांचा भारताशी संबंध होता. या वर्षी आपण म्हणजे पूर्ण 6वीच्या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांनो इसवी सन पूर्व 3000 ते 8व्या शतकापर्यंतच्या इतिहासाचा आढावा घेतला. आता पुढील वर्षी आपण 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत म्हणजे इंग्रज येईस्तोपर्यंत शिकणार आहोत. इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडाला मध्ययुगीन इतिहास असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. या ठिकाणी सोपं असं स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही मी शिकवलेल्या माहितीवरून सोडवू शकता. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका.